मोठा मुलगा जो असेल त्याचं नाव घेत नाही, म्हणून त्याला नाव ठेवतात ना, तात्या, दादा, बाबा काहीतरी. आणि पत्नीचंही नाव घेऊ नये म्हणतात सारख्या. आता हे धर्मशास्त्राचा नियम आहे. ज्ञानोबारायांना या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण असं नाव न घेता यादवा माझी श्रीमंत, जे श्रीमंत आहेत ते मी आहे. मग आता त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं थोडंसं चरित्र इथं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आहे. संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये श्रीकृष्ण लीला इथं आलेली आहे. जसं भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचं चरित्र आपण काल ऐकलं, श्रीराम तो मी, तसं कृष्ण भगवंताचं चरित्रसुद्धा आहे. कसे आहेत भगवान परमात्मा? जो देवकी वसुदेवास्तव जाहला, आवडीचा विषय ज्ञानेश्वर महाराजांच्यामुळे एका ओळीत थांबले नाहीत, ओळीत थांबले नाही. स्वतःच त्यांचंच त्यांनी वर्णन केलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज भगवान श्रीकृष्णच आहेत. जो देवकी वसुदेवास्तव जाहला, कशाकरता झाले भगवान परमात्मा? आले कशाकरता? कोणाकरता आले? वसुदेव आणि देवकी यांनी पूर्वजन्मामध्ये तपश्चर्या केलेली होती. द्रोण नावाचे वसू होते, त्यांची धरा नावाची पत्नी, तेच त्यांचं ते काय तेच नाव आहे मला वाटतं, नाही, पृष्णिगर्भ आणि सुतपा. पूर्वजन्मात त्यांनी तपश्चर्या केली. भगवान प्रसन्न झाले. काय पाहिजे तुम्हाला? काही नाही, तुम्ही आमच्या घरी पुत्र रूपाने आलं पाहिजे, आमच्या मांडीवर खेळलं पाहिजे, माझं दूध पिलं पाहिजे, बाललीला केल्या पाहिजेत. असं म्हटल्यानंतर भगवंतांनी त्यांना वचन दिलं, ऋण फेडावया अवतार केला, अविनाश आला आकाराश. मग भगवान परमात्म्याने अवतार ते धारण केलेला आहे. आले कशा करता? वसुदेव देवकी वसुदेवास्तव जाहला. देवकी आणि वसुदेव त्यांच्याकरता आले बरं का. त्यांना कंसाने कुठं ठेवलं होतं? बंदीखान्यामध्ये. गोकुळाष्टमीला आपण कथा ऐकलेली आहे. देवकीचा विवाह वसुदेवाबरोबर कंसाने लावला आणि आनंदाने निघालेला आहे. लग्नाची मिरवणूक निघालेली आहे. रथात तो स्वतः बसला होता कंस. हातात रथाचे लगाम, अनेक हत्ती घोडे आपल्या बहिणीला दिलेले होते. बहिणीवर प्रेम आहे म्हणून तर लग्नामध्ये एवढं सगळं दिलं होतं. पण आकाशवाणी झाली तेवढ्यामध्ये, हिचा आठवा तुला मारणार आहे. असं ऐकल्याबरोबर लगेच सगळं थांबवलं, हातात शस्त्र घेतलं आणि त्या ठिकाणी मारायला धावला. घेऊन या खड्ग मारावया धावला, हात तो धरला वसुदेव. अरे काय करतोस बाबा? बहिणीला कशाला मारतो? अपकीर्ती होईल. देवकी सुद्धा म्हणायला लागली, दादा आतापर्यंत एवढं सगळं माझ्यावर प्रेम करत होता. म्हटले माणसाचं प्रेम असंच असतं, जोपर्यंत समोरची व्यक्ती आपल्या स्वार्थाच्या आड येत नाही तोपर्यंत प्रेम असतं. आता तुझा मुलगाच मला मारणार आहे ना, म्हणून माझं हे प्रेम तुझ्यावरचं जे कमी झालं. कारण प्रत्येकाला आपलं जीवन प्यार आहे. वसुदेवानी सांगितलं, हे बघ, मुलं होतील न होतील, बहिणीला मारू नको. आपल्यावर आलेलं संकट पुढं ढकललं. मग दूतांना सांगितलं, यांना बंदीखान्यात ठेवा. मग 6 मुलं मारली. यांना सुद्धा किती त्रास झाला असेल. देवाला आणायचं म्हणजे सोपं आहे का हो? सतत प्रतीक्षा, सतत नामस्मरण, सतत चिंतन. बाबा कधी येणार तू? 6 मेली आमची. रोज हा बाबा त्रास देतोय बंदीखान्यामध्ये, हातापायात बेड्या, कैद्यासारखं जीवन जगावं लागतंय आम्हाला. मग त्यांच्यासाठी देवकी वसुदेवास्तव जाहला, तिथं झाला. चतुर्भुज रूप धारण केलं. आलो मी श्रावण वद्य अष्टमीला. आली अष्टमी गोपाळ. आणि आल्यानंतर मग देवकीने स्तुती केली, वसुदेवानी स्तुती केलेली आहे. तुम्ही म्हटलं होतं त्याप्रमाणे मी आलोय. देवकी म्हणायला लागली, देवा आमच्या घरी
पुत्ररूपाने या असं आम्ही म्हटलं होतं, तुम्ही तर चतुर्भुज रूपाने आले. कोण तुम्हाला आमचा मुलगा म्हणील सांगा. मला तुम्हाला मांडीवर खेळवायचं आहे, दूध पाजायचं आहे, लहान व्हा म्हटलं की होय भक्ती केला. झालं तिथं, पण तिथं थांबले का? कुमारीसाठी गोकुळा गेला, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. मग गोकुळाला नेलं, तिथून कुमारीला आणलं, कंसाच्या हातातून ती निसटून गेली. तुझं लागी वधी उपजला मज आधी. त्याच्यानंतर 6व्याच दिवशी मारण्याकरता कंसाने कोणाला पाठवलं? पुतनेला पाठवलं. तो मी प्राणासकट पियाला पुतने ते. आली पुतना मावशी, पण राक्षस म्हणून आली नाही बरं का. राक्षसी म्हणून आली असती तिला कोणी येऊ दिलं असतं का? भगवान परमात्म्याने बरोबर दुसरीकडे जाऊ न देता आपल्याकडे तिला ओढून घेतलं. आली नामा म्हणे आली नंदाच्या घरा, स्वरूप सुंदरा देवांगना. जशी काही लक्ष्मीच विष्णूला भेटायला आली अशी आली. सुंदर अलंकार, सुंदर कपडे, सुंदर रूप धारण केलं. आणि इकडं नंदोत्सव चाललेला आहे. जो तो भगवंताला पाहतोय, भगवंताचं गीत गातोय, नाचतायत, करती कथा गाती. आणि तेवढ्यात पुतना आली. पुतना आली की प्रवचनातलं सगळं लक्ष त्या पुतनेकडंच. कोण म्हणतंय पुतणीचे कपडे किती चांगले आहेत, कोण म्हणतंय पुतणीचे अलंकार किती चांगले आहेत, कोण म्हणतंय पुतणीची शरीर किती सुंदर आहे, रंग किती चांगला आहे. इकडे लक्ष गेलं की समजायचं पुतना आली. देवाकडे गेल्यानंतर लक्ष कुठं पाहिजे? पण देवळात गेलं तरी आहे का देवाकडे लक्ष? अहो कसं बसं देवाचं दर्शन झालं की माणसाचं सुरू होतंय लगेच परत. देवळात जरी गेलं तरी कसं बसं देवाचं दर्शन घ्यायचं आणि देवळातल्या आरशात आपली टोपी नीट करत बसायचं. याला म्हणायचं पुतना. परंतु भगवंतानी त्या पुतनेचं सुरुवातीला दूध पिलं आणि नंतर मग भगवान परमात्मा प्राण ओढायला लागले. ती म्हणायला लागली सा मुंच मुंच आलम, अरे मला सोड, अरे मला सोड. भगवंत म्हणले मी एक तर कोणाला धरत नाही, आणि धरलं तर कोणाला, आणि सोडलं तर त्याला कायमचाच सोडून टाकतो. म्हणून प्राणासकट पियाला तुवा सनकादिकाचे निमाने, सायुज्य सौरसू दिला पुतने जे विषाचेनी स्तनपाने मारू आली. 6व्या दिवशी झालं बरं काय. 6व्या दिवशी सटवी आली. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात नुघडता बालपणाची फुली, मिया जेने मिया अदानवी सृष्टी केली, करी गिरी धरोनी उमा निली महेंद्र महिमा. अजून बाळपणाची फुलीसुद्धा उघडली नाही, बाळपणाची चिन्हसुद्धा अजून पूर्ण उमटली नाही. 6वा दिवस म्हणजे काय? 6व्या दिवशी टाळू तरी भरलेली असते का मुलाची? 6व्या दिवशी अजून बाळपणाची चिन्ह उमटली नव्हती. पण अशा बाळपणातच भगवान म्हणतात मी हे सगळं केलं त्याला कारण काय आहे? मी म्हणजे काही सामान्य कृष्ण समजू नका. मला म्हणजे तुम्ही फक्त वसुदेवाचा आणि नंदाचा बालक समजता का? अर्जुना बाबा तू मला काही नुसता सारथी समजतोस का? वृष्णी नाम वासुदेवो अहम अस्मी. अगा परब्रह्म या नावा मीचे अभिप्रावो पांडवा. याला ब्रह्म 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 असं म्हणतात, परब्रह्म असं म्हणतात. परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमम भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवम अजम विभुम. असं जे आहे तो मी आहे. माझ्याकडे सर्व शक्ती आहेत. नाहीतर शक्य आहे का हो? नुघडता बाळपणाची फुली. अजून लहान असतानाच हे अनेक राक्षस मारण्याकरता आले. तो रिठासूर आला. एका
ज्योतिषाचं रूप धारण केलं त्या रुटासुराने, आणि ते यशोदेला म्हणायला लागला, लहान मुलगा आहे, त्याला काही दृष्ट लागू नये, काय नाही, म्हणून मी तुला एक माळ देतो. आणि ते रिठेची माळ दिली. आता यशोदा म्हटल्यानंतर आपल्या मुलाला खरंच काय कोणाची दृष्ट लागू नये म्हणून ती रिठेची माळ घेतली आणि गळ्यात घातली की ते रिठ्याच्या माळेत ती मणी होते ना, त्याला राक्षसाची तोंड झाली, रिठासूर अनेक. मग भगवंतानी ते एक एक तोंड जे आहे त्याचा गळा दाबून त्या प्रत्येकाला मारलं. काग बग रिठा मारिले बाळपणी, अवघी दैत्य खानी बुडविली. कागासूर आला कावळेच्या वेशात, बकासूर आला बगळेच्या वेशात. म्हणून हे सगळं कधी केलं? नुघडता बाळपणाची फुली, जेने मिया अदानवी सृष्टी केली. या सृष्टीमध्ये एकही दानव शिल्लक ठेवायचा नाही. परित्राणाय विनाशाय च, दैत्याची कुळे साधूचा मान गिवशी, आणि धर्माशी नीतीशी हे काम केलं. सगळ्या दैत्यांना भगवंतांनी मारलं. मी जेने मिया अदानवी सृष्टी केली, आणि करी गिरी धरोनी उमानिली महेंद्र महिमा. त्या करंगळीवर कोणता पर्वत? गोवर्धन पर्वत भगवान परमात्म्याने धारण केला. आणि उमानिली महेंद्र महिमा, त्या महेंद्राची शक्ती जी आहे ती मोजली. म्हणजेच काय? त्याला शक्तीचा अभिमान होता, तो शक्तीचा अभिमान भगवंतानी काय केला? घालवला. गोकुळामध्ये सगळे लोक पूजा करत होते, पूजेचं साहित्य घेऊन चाललेले होते. म्हटले आज कोणती पूजा आहे? म्हणजे आज आपल्याकडे इंद्रयाग आहे. भगवान परमात्मा नंदबाबाला म्हणतात, देवा इंद्राला कधी तुम्ही पाहिलंय का? नाही पाहिलं. मग त्याची पूजा कशा करता करायची? माणसं जाणून पूजा करतात, काही न जाणता करतात. जाणून केलेली पूजा जशी सफल होते तशी न जाणता केलेली होत नाही. इंद्रदेवाला झालेला अभिमान कमी करायचा आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, गोवर्धनाचा मान वाढवायचा आहे. बऱ्याच वेळेला सवय लागलेली असते, पूजा करताना सुद्धा मनुष्य एकदम सकामतेनेच पूजा करतो, भीतीपोटी पूजा करतो. नाही जर नंदबाबा म्हटले नाही पूजा केली तर तो इंद्र कोपेल, पाऊस नाही पडणार. भगवान म्हटले, हे बघा प्रत्येकाला मी कामं लावून दिलेली आहे. मी म्हणजे देवानी. नंदबाबाला कशाला म्हणतील मी कामं लावून दिलेली? प्रत्येकाला देवानी काम लावून दिलेले, त्यांचं काम त्यांनी करायचं, आपलं काम आपण करायचं. पण आपल्या पूजेमध्ये सकामता यायला नको. पाऊस पाडावा म्हणून देवाची पूजा नाही, देवाची पूजा केली तर देव कोपेल, ही जी भावना आहे ही भक्तीमध्ये योग्य नाही. याच्यामध्ये पुन्हा अव्यभिचारी भक्ती झाली. भगवंताची पूजा करत असताना अनन्यता लागते. काय? आन आन देव मांडी, माझी मूर्ती निपजवी, घराच्या कोनाडी बैसवी, आणि आपण देवदेवी यात्री जाय. अशी भक्ती देवाला, आपल्या भक्तांनी अशी भक्ती केलेली चालत नाही. आणि मग आपल्या भक्तांची एकनिष्ठा तयार होण्याकरता देव काही लीला करतात. ते म्हटले सगळ्यात मोठा देव इथं असताना सुद्धा हे माझ्याकडे बघत नाही, दुसऱ्या देवांची पूजा करायला लागली. सगळ्या सभेमध्ये आपलं मत मांडलं. कर्म ना जायते जंतू, कर्मण्यैव विलीयते, सुखम दुःखम भयम क्षेमम, कर्मण्यैवाभिपद्यते, अस्ति चेद ईश्वर कश्चित. कर्मामुळे आपलं कर्म चांगलं असलं ना, देवसुद्धा आपल्याला दुःख देऊ शकत नाही. म्हणून आपण इंद्राची पूजा करण्याच्या ऐवजी गोवर्धनाची करू. काही लोक म्हणायला लागले ठीक आहे, कृष्ण म्हणतोय ते बरोबर आहे. पण काही लोकांनी विरोध केला. ते म्हटले, अहो
इंद्र कोपला तर, इंद्र आपल्या मागं लागला तर कोण आपल्याला सोडवेल? बाकीचे लोक म्हटले, अरे आतापर्यंत सोडवलं नाही का याने? किती संकट आले देवाने आपल्याला सोडवलं, तसा हा आपला कृष्ण परमात्मा आपल्याला सोडवेल. आणि मग सगळ्यांनी मान्य केलं. शेवटी गोवर्धनाची पूजा केली, परिक्रमा केली, गोवर्धनाचा जय जयकार केला. इंद्राला कळालं माझी पूजा व्हायला पाहिजे ना, आज जय जयकार दुसरे कोणाची तरी होते, यांना माझं सामर्थ्य दाखवलं पाहिजे. आणि म्हणून मग पाऊस पडला. कसला पाऊस पडला? शिळांचा, गारांचा, एकदम अशा मोठ्या मोठ्या खांबासारख्या धारा पडायला लागल्या. सगळी वासरं, सगळ्या गायी, सगळे त्रासले, दुःख वाटू लागलं आणि देवाकडे आले. अरे आम्ही सांगत होतो कृष्णा, आता इंद्र कोपला. म्हणजे काही घाबरू नका, हा गोवर्धन भगवान आपल्याला वाचवेल. आणि देवाने काय केलं? तुम्ही सगळ्यांनी हात लावा, मी सुद्धा माझा हात लावतो. हात लावल्याबरोबर गोवर्धन उचलला गेला. करी गिरी धरोनी उमानिली महेंद्र महिमा. महेंद्राचा एवढा महिमा होता, पण सगळा मोजून टाकला, कमी झाला तो महिमा. महेंद्राला आपला महिमा दाखवला आणि महेंद्राला सुद्धा शरण यावं लागलं. 7 दिवस पाऊस पडला. आणखीन काय काय केलं? कालिंदीचे हृदय शल्य फेडिले, जेने मिया जळत गोकुळ राखिले, वासुरासाठी लाविले विरंचीस पिसे. गोकुळामध्ये जातानाच कालिंदी म्हणजे यमुना, तिने आपलं शल्य सांगितलं. दुखणं टोचत होतं, त्याच्या पोटात टोचत होतं. तिला कोण टोचत होतं? कालिया. जाता जाताच यमुना वाढायला लागली. भगवंताने पाय लावला. यमुनेने गारानं सांगितलं की पोटात तो कालिया बसलेला आहे, कोणी येत नाही माझ्याकडे, विष झालेलं आहे सगळं, तेवढं त्याला बाहेर काढा. भगवान परमात्मा खेळायचं निमित्त करून तिथं गेले. खेळ काय? चेंडूवाच्या मिसे काळिया नाथावा. खेळ खेळता खेळता चेंडू भगवंताने त्या कदंबावर टाकला. आणण्याकरता म्हणून कदंबावर चढले, खाली डोहात उडी टाकली. खाली गेल्यानंतर ते कालियाच्या पत्न्या होत्या आणि तो कालिया झोपला होता. त्या म्हणायला लागल्या, कुठला सुंदर मुलगा आहे, एवढा गोजीरवाना मुलगा, इतका सुकुमार मुलगा, चुकला आणि इथं आला म्हणे. म्हणजे मुला, आमचा पती झोपलेला आहे, तोपर्यंत इथून निघून जा, नाही तर तो फार वाईट आहे, तुला खाऊन टाकील. म्हणजे त्याच्याकरताच आलो आहे म्हणे मी. काय? त्याचं मनोरथ पूर्ण करण्याकरताच मी आलेलो आहे. आणि मग भगवान परमात्म्याने त्याच्या शेपटीवर लात मारली. कालिया उठला. त्याने भगवंताला वेढे दिले, सगळी नागकुळं बोलवली. भगवंताने सुद्धा गरुडाचं चिंतन केलं. कालियाला त्या ठिकाणी जर्जर केलं. त्याच्या फणावर नाचू लागले आणि वर आले. आणि कालिया शेवटी शरण आला. त्या पत्न्या होत्या, त्यांनी भगवंताला दयेची भीक मागितली. भगवंताने सांगितलं, आता इथं राहायचं नाही, तिथून बाहेर जा. रमणक द्वीपामध्ये त्याला पाठवलं. कालिंदीचे हृदय शल्य फेडिले. आणि एकदा झोपलेले सगळे असताना तिथे संपूर्ण गोकुळाला वणवा लागला, आग लागली. सगळे गोपाळ ओरडायला लागले, गायी हंबरायला लागल्या. भगवंताने गोपाळांना सांगितलं, तुम्ही सगळ्यांनी डोळे झाका. आणि डोळे झाकले असताना भगवंताने तो सगळा अग्नी काय केला? प्राशन केला. जळत गोकुळ राखिले, वासुरवासाठी लाविले विरंचीस पिसे. आणि वासरं चोरून नेली ब्रह्मदेवाने. काल्यामध्ये आपण नेहमी ऐकतो, गोपाळ चोरून नेले. भगवंत गोपाळ, वासरं तसे सगळ्यांची रूपं धारण केली. आणि एक येणे नवलाव केला, काला वाटिता विधाता ठकविला. पुढं काय? भाग नेदिता तो गाई वत्से, गोपाळ वत्से घेऊन या गेला, तैसाचे आपण तेथे होऊन या ठेलाव.
भगवान परमात्मा गोपाळ झाले, त्यांच्या काठ्या, त्यांच्या वाहना, त्यांच्या घोंगड्या सर्व भगवान परमात्मा झाले. मग ब्रह्मदेव पाहायला आले तर सगळं जसंच्या तसंच आहे. वर पाहायला गेलं तर वरही तसंच आहे. मग ब्रह्मदेव शरण आले, स्तुती केली आणि स्तुती केल्यानंतर भगवान बोलले नाही, गोपाळांची स्तुती केली. गोपाळांची स्तुती केल्यानंतर भगवान प्रसन्न झाले. वासुरवासाठी लाविले विरंचीसी पिसे. पिस लावलं म्हणजे वेड लागले. वेड लागलं कळेना काय नेमकं, हे खरं का ते खरं आहे. मी तर चोरून नेले गोपाळ गाई सगळे, हे तर कसे काय आले असं म्हणून त्या ठिकाणी ब्रह्मदेव सुद्धा वेडे झाले. लीला देवाची कळाली नाही. मुह्यंती यत सूरया. देवानी सांगितलं मग शेवटी महिमा. आणि प्रथम दशेची पहाटे माझी कंसा ऐसी आचाटे, महाधेंडे अवचटे लीळाची नाशिली. प्रथम दशेची पहाटे म्हणजे बाल्यावस्थेची पहिलीच वेळ आहे. अजून वय किती आहे? अजून 11 वर्षाचा पर्यंतच आहे. हे 7 वर्षाचे असताना गोवर्धन उचलला, 8 वर्षाचे असताना रासलीला केली, 11 वर्षाचे असतानाच त्या कंसाला मारलंय. प्रथम दशेचे ये दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे. रांगतानाच, गायी राखतानाच मारले. आणि कोणाकोणाला मारलं? माझी कंसा ऐसे आचाटे महाधेंडे. कंस म्हणजे काय थोडं बारकं धेंड होतं का? सगळ्यात मोठं धेंड होतं. बारकी छोटी तरी होतीच समजा. बकासूर, आगासूर, पुतना ही धेंड आहेत, पण ही महाधेंड नाहीत. ह्या सगळ्या धेंडाचा बाप म्हणजे कंस आहे. आचाट होता. शक्ती कंसाकडे फार मोठी शक्ती होती. अशी शक्तिवान असलेला कंस, त्याला सुद्धा आवचटे लीळाची नाशिली म्हटलेले. अकस्मात कंसालाही कळालं नाही. भगवान परमात्मा त्याच्या दरबारामध्ये गेले. कोलयापीड हत्तीला मारलं, चानूर मुष्टिकाला मारलं. कंस म्हणायला लागला, या धारा या पोरांना. भगवान तर धरा म्हणेपर्यंत तर वर सिंहासनावर चढले, कंसाचे केस धरले आणि त्याला ओढतच आणलं खाली. आणि मारताना भगवंतानी त्याला काय मारलं बिरलं नाही जास्त बरं का. असं म्हणतात नुसतं छातीवर पाय दिला आणि मेला तो. लीलाची नाशिली महाधेंडे अवचितेली. असा जो का यादवामध्ये असलेला मी कृष्ण परमात्मा आहे. वृष्णीनाम वासुदेव अहम अस्मी. तुला जर यादवामध्ये ध्यान करायचं असेल, यादव कुळामध्ये असलेल्या व्यक्तीमध्ये ध्यान करायचं असेल